दुसरीकडे नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरती असलेलं चांदोरी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं होतं। यामुळेच प्रशासनानं गावातल्या 40 कुटुंबियांचं स्थलांतर केलं। नदीकाठी असलेल्या खालची आळी परिसरात तर घरांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी पोहोचलं होतं। चांदूर बाजारपेठेतल्या मुख्य रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलं। त्यामुळे सगळ्याच दुकानांमध्येही पाणी शिरलं आणि म्हणून व्यावसायिकांचंही मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। तर आपल्या दुकानांमधून पाणी काढण्याची ही दृश्य आपण पाहतोय। चांदोरी गावात मी सध्या आहेत। आता जर बघितलं तर एका ट्रकमध्ये मी बसलोय आणि ही समोरील आता दृश्य आपण बघत आहोत। सर्व बाजारपेठ ही आहेत, दुकानांमध्ये पाणी हे शिरलेलं होतं। इकडे जर बघितलं तर आता बघा गुडघ्यापर्यंत खरं तर हे सगळं पाणी जे आहे ते दिसून येत आहेत। आज जर बघितली तर गावातील लाईट जी आहेत ती देखील गायब ही झालेली आहेत। पूर्ण गाव खरं तर अंधारात होतं। जसं पुराचं पाणी हे ओसरतं आहे हळूहळू तसं संपूर्ण गावातील जर बघितलं तर दुकानांमधलं गाळ काढणं असेल, यासोबतच बचाव कार्य असेल हे खरं तर केलं जात आहे प्रशासनाकडून। या चांदोरी गावामध्ये आत्तापर्यंत 40 कुटुंबियांना रेस्क्यू देखील करण्यात आलेलं आहे। तिकडे जर बघितलं तर छोटी मुलं असतील हे देखील दिसून येत आहेत। इथे 4 व्हीलर खरं तर जाऊ शकत नाही आहेत। ही संपूर्ण खरं तर परिस्थिती आहे। हे खरं तर ट्रक चालक आहे, त्यांच्याशी देखील आपण बोलूयात। दादा, काय परिस्थिती आहे एकूण इथे? एकदम भयानक परिस्थिती आहे सध्या। आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 10 ते 20 कुटुंबियांना त्यांचं मटेरियल, घरातलं सामान वगैरे बाहेर काढलेलं आहे। आता परत त्यांचं सामान घ्यायला चाललो आहे आम्ही गावामध्ये। कुठपर्यंत पाणी होतं? एकूण कसं पूर आला होता? पूर आला होता, जवळपास पुऱ्या गावात आला होता। पाणी पुऱ्या गावात आले, त्याच्यामुळं आम्ही त्यांची समाजसेवा करतोय। आम्ही गाडी फिरवतोय, रिकामी फिरवतोय। आपण बघत आहात खरं तर यांच्याकडून लोकांना मदत ही केली जाते। समाजकार्य आले आहेत, जे लोक अडचणीत सापडलेत त्यांच्यासाठी ते धावून हे जात आहेत। आणि एकंदरीत जर बघितलं तर गावाला खरं तर मोठा फटका जो आहे तो या पुराच्या पाण्याला बसलेला होता। चांदोरीच्याच बाजारपेठेत मी सध्या आहे। तिथे जर बघितलं तर लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी आहेत आणि संपूर्ण कुटुंबच खरं तर दुकानात जे काही नुकसान झालेलं आहे, जो काही गाळ चिखल झालेला आहे ते साफ करण्याचं काम हे करत आहेत। आपण बघितलं तर जवळपास निम्म्यापर्यंत पाणी जे आहे ते दुकानापर्यंत येऊन हे पोचलेलं होतं। अशा प्रकारे तर लहान मुलं असतील ते देखील बघायला मिळत आहेत। भाई, काय कसं नुकसान झालं होतं, काय परिस्थिती? इथपर्यंत पाणी होतं। अरे बरं, इथपर्यंत पाणी होतं, जवळजवळ 2.5 ते 3 फूट पाणी होतं। हां, एकूण परिस्थिती कशी? भीती वाटायची? हो, भीती वाटत होती, कारण की अचानक पाणी आल्यामुळे खूपच पाऊस होता रात्री। अचानक पाणी आल्यामुळे काय सुचत नव्हतं काय वर करावे काय नाही असं। मटेरियल किती नुकसान झालं, काय परिस्थिती? 7 ते 8 लाख रुपयाचं दिसतंय मला नुकसान माझ्या शॉपचं। दुकानांमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे, चिखल आलेला आहे, गाळ पूर्णतः झालेला आहे। ही अवस्था बघा। हे सगळं साफ करण्याचं काम जे आहे ते खरं तर केलं हे जातंय। काका, दादा, कसं नुकसान झालं मला सांगाल थोडक्यात? नुकसान भरपूर झालेलं आहे। आता आमचं काही माल ओला झाला, अचानक पाणी वाढून गेलं, त्याच्यामुळे आता नुकसानाचा अंदाज हा आता पूर्णपणे झालेला। आता आमचं साड्यांचं दुकान आहे, माल खराब किती झालाय काय झालंय पूर्ण। किती पाणी होतं तरी? पाणी ही पहिली रॅक म्हणजे साधारण असं गुडघ्याच्या वर पाणी, गुडघ्यापर्यंत पाणी होतं। हां, आपण बघितलं तर साड्या असतील, ड्रेसेस असतील हे इथे होतं आणि पूर्णपणे जवळपास निम्म्या एवढं पाणी जे आहे ते इथे शिरले होतं। मावशी, काय कसं नुकसान झालं, कसं आता काढतायत पुन्हा? हे काय बघताय ना तुम्ही आता कसं काढतोय? पूर्ण दुकान पाणी होतं? हो, पूर्ण दुकान, तर अर्ध्या दुकानामध्ये पाणी होतं। किती साड्या होत्या, काय कसं नुकसान झालं? साड्या भरपूर होत्या, आता नुकसान काय लगेच सांगता नाही येणार काय झालंय काय नाही। चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने कसं वेढलं आहे ही दृश्य खरं तर मी आता तुम्हाला दाखवतोय। खालची आळी हा संपूर्ण परिसर आहेत। इथे जर बघितलं तर ही घरं जी आहेत ती खरं तर पाण्याखाली गेले आहेत। अजूनसुद्धा लोकांच्या घरांमध्ये पाणी जे आहे ते खरं तर दिसून येत आहे। तिकडे जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वाराची कमान असेल, यासोबतच अंगणवाडी केंद्र असेल चांदोरीचं, हे सगळं काही खरं तर पाण्याखाली गेलं होतं। बघा, यांचं गेट असेल, निम्म गेट जे आहेत ते सुद्धा आत्ता पाण्यामध्ये आहेत, घरात पाणी आहेत। पहाटे 3:30 पर्यंत इथं जवळ 3-4 फूट पाणी होतं। आता खाली पूर्ण पाणी घरामध्ये? हा, खाली पूर्ण पाणी खाली तळमजल्यामध्ये। दादा, हा काय एकूण आम्ही बघत अजून सुद्धा बघा कुठपर्यंत पाणी दिसून येते, काय सगळी परिस्थिती थोडीशी आत्ता थोडी कमी झालेली आहे। पहाटे 3 वाजता जसं वाढत होतं ना, 4 वाजेपर्यंत स्थिर झालं पाणी, त्याच्यानंतर आता थोडं थोडं कमी होऊ राहिलं। ही सर
संपूर्ण परिस्थिती जी आहे ती गावातली दिसून येते. आत्ता जसं जसं खरं तर पुराचं पाणी जे आहे ते कमी होत आहेत, पाऊस थांबलेला आहे, तशा पद्धतीने आता लोक जे आहेत ते घरातलं पाणी जे आहे ते बाहेर काढतायत. बचाव कार्य जे आहे ते देखील सुरू करण्यात आले आहेत. जवळपास 40 कुटुंबाचं स्थलांतर देखील या गावातून करण्यात आलं होतं. कॅमेरा विकी पार्सो प्रांजल कुलकर्णी, नेटिव्ह मराठी, चांदवड.